महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबईतर्फे आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य बालचित्रकला 2025 स्पर्धेमध्ये भुसावळ शहरातील के नाराखेडे विद्यालयाचा विद्यार्थी सम्यक गणेश इखारे हा विद्यार्थी राज्यात 6वा तर जळगाव जिल्ह्यात प्रथम आला आहे। तसेच रंगोत्सव ऑर्गनायझेशन मुंबई यांनी केलेल्या नॅशनल चित्रकले स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल प्राप्त झाले व पुढे इंटरनॅशनलसाठी सिलेक्शन सुद्धा झाले। सम्यक गणेश इखारे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। जय भीम। मी रमेश खंडारे, लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनल, जळगाव जिल्हा प्रतिनिधी। भुसावळ महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबईतर्फे आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य बालचित्रकला 2025 स्पर्धेमध्ये भुसावळ शहरातील के नाराखेडे विद्यालयाचा विद्यार्थी सम्यक गणेश इखारे हा विद्यार्थी राज्यात 6वा तर जळगाव जिल्ह्यात प्रथम आला आहे। अरे आहे मी इयत्ता 10वीमध्ये शिकतो। भुसावळमधील केनारखेडे शाळेमध्ये मी आहे। चित्रकलेची आवड मला लहानपणापासूनच होती। आता सध्या माझं राज्यस्तरीय क्रमांक आला, राज्यस्तरीय माझा 6वा क्रमांक आला आहे। जिल्ह्यामध्ये मी प्रथम आला आहे आणि सध्या झालेल्या रंगोत्सव ऑर्गनायझेशनतर्फे मला नॅशनल लेवलवर गोल्ड मेडल मिळाले आणि पुढे इंटरनॅशनलसाठी सुद्धा माझे सिलेक्शन झाले आहे। याच्यामध्ये कोणाचे सहकार्य आहे? याच्यामध्ये मला वाटतं की माझ्या मम्मी पप्पांचं मला जास्त सहकार्य झालं आहे। लहानपणापासूनच मला आवड होती। त्यांनी मला आमच्या भुसावळ येथील सुनिच्छा ड्रॉइंग क्लासेसमध्ये ॲडमिशन करून दिलं आणि तेथील जयश्री चौधरी मॅम सुनिच्छावाडी ड्रॉइंग क्लासेसमधल्या 10 वर्ष झाले त्या क्लासमध्ये आहे मी आणि त्यांनी मला ड्रॉइंगच्या बेसिकपासून इथपर्यंत आणून सोडलं आहे। मी खूपसे कोर्सेस केले तिकडे आणि आता पुढे मला यातच करिअर पण करायचं आहे, तर त्यास मला गायडन्स करणार आहे। त्यामुळे ह्या 3 व्यक्ती खूप महत्त्वाच्या आहे मला। याबद्दल आपण विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छिता? विद्यार्थ्यांना एवढं सांगायचं की आजकालच्या जगामध्ये सगळे मोठे मोठे जॉब्स पाहत आहे, डॉक्टर, इंजिनियर। कलाकडे पण आपल्याला लक्ष द्यायला हवं। कला आता फक्त चित्रकलाच नको, तुम्ही म्युझिकमध्ये इंटरेस्ट असेल, तुम्हाला संगीतमध्ये इंटरेस्ट असेल, तुम्ही त्यामध्ये पण करा। कारण की आय थिंक कला ही माणसाची देवाकडनं दिलेली देणगीच असते। त्यामुळे तुम्हाला जर दिलं आहे काहीतरी गॉड गिफ्टेड, त्यावर वर्क करा, नक्कीच तुम्हाला त्याचं फळ भेटेल फ्युचरमध्ये।